हॅलो स्टुडंट्स, आपण व्हेक्टर हा चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि व्हेक्टर ह्या चॅप्टरच्या सिरीजमध्ये याआधीच्या आपण 12 व्हिडिओज बघितला आणि 12 व्हिडिओजमध्ये आपण व्हेक्टर्सचा खूप सारा कन्सेप्ट बघितला. आणखी खूप सारा कन्सेप्ट बाकी आहे. तर आपण याच्या आधीच्या म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉडक्ट ऑफ व्हेक्टर्स बघतो. काय बघत आहोत? प्रॉडक्ट्स ऑफ व्हेक्टर्स. आणि त्या प्रॉडक्ट ऑफ व्हेक्टर्स जे आहेत ते दोन टाईपचे प्रॉडक्ट असतात. एक स्केलर प्रॉडक्ट आणि एक असतो व्हेक्टर प्रॉडक्ट. त्यापैकी आपण स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स स्टार्ट केलं होतं. त्यानंतर स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स काय असते ते बघितलं. स्केलर प्रॉडक्ट बघितल्याच्या नंतर आपण बघितलं की त्या स्केलर प्रॉडक्टच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या. म्हणजे ते अँगल कसं फाईंड करायचं आणि वेगवेगळ्या काय बघितल्या प्रॉपर्टीज बघितल्या आणि ह्या सर्व गोष्टी बघितल्या. त्यानंतर आपण लास्टला एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट बघितलं की दोन व्हेक्टरची जर मल्टिप्लाय करायची असेल म्हणजेच स्केलर प्रॉडक्ट करायचा असेल, ज्याला आपण डॉट प्रॉडक्ट सुद्धा म्हणतो, डॉट प्रॉडक्ट करायचा असेल तर त्यावेळी सिंपल डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करता येतो दोन व्हेक्टरची. ते कसं? तर आयच्या कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन प्लस जेच्या कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन प्लस केच्या कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन. बरोबर. आणि अशा टाईपने आपण दोन व्हेक्टरची काय करतो? मल्टिप्लिकेशन करतो. त्यानंतर त्याच कन्सेप्टमधला म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ व्हेक्टरच्या कन्सेप्टमधला एक छोटासा टॉपिक बाकी होता, तो म्हणजे प्रोजेक्शन. काय होता? प्रोजेक्शन. तर जसं प्रॉडक्ट हा दोन टाईपचा असतो, स्केलर आणि व्हेक्टर, तसंच प्रोजेक्शन सुद्धा दोन टाईपचा असतो, स्केलर प्रोजेक्शन अँड व्हेक्टर प्रोजेक्शन. तर बघा, आता आज आपण बघणार प्रोजेक्शन काय होतंय. लक्ष द्या. तर समजा मी इथे एक लाईन ड्रॉ केलं. या लाईनचा हा जो पॉइंट आहे त्याला ए नाव देतो आणि इथे एक लाईन ड्रॉ केलं. या लाईनला नाव देतो मी बी. ज्या दोघांच्या मधामधला अँगल किती आहे? थीटा. आणि या सुरुवात करून होत आहे ओ पासून म्हणजे ओरिजिन पासून. ऑब्विसली तुम्हाला माहित असेल की ओरिजिनच्या रिस्पेक्टमध्ये जो कोणता पॉइंट असेल त्या पॉइंटचा आपल्याला पोझिशन वेक्टर काढावा लागतो. म्हणून ओए जो लाईन आहे त्या लाईनचा पोझिशन वेक्टर काय होणार? ए बार. आणि ओबी जे लाईन आहे त्यांचा पोझिशन वेक्टर काय होणार? बी बार. बरोबर आहे लक्षात. आता मी काय करतोय की हा जो बी पॉइंट आहे, असं इमॅजिन करा की वरून तुम्ही एक लाईट लावलेला आहे, बल्ब. एक बल्ब लावल्यामुळे ह्या जो बी पॉइंट आहे ह्या बी पॉइंटची शॅडो कोणावर येणार? ए वर म्हणजे ओए वर येणार. तर असं समजा की याला बी घेऊ आणि इथे एक पॉइंट घेतो मी सी पॉइंट आणि या सी पॉइंट वरून मी एक प्रोजेक्शन ड्रॉ करतो या टाइपने, जो कुठे येऊन पोहोचेल म्हणजे याचं प्रोजेक्शन परपेंडिक्युलरली कुठे पोहोचते? ओए वरती. आणि त्या पॉइंटला नाव देतो मी डी. म्हणजेच सी पासून डी पर्यंत मी एक प्रोजेक्शन ड्रॉ केला आणि सी पासून डी पर्यंत प्रोजेक्शन किंवा यालाच नाव बी देऊन देऊ की तुम्हाला समजायला इझी जाईल. बी पासून तर सी या पॉइंटवर काय ड्रॉ केलं? प्रोजेक्शन. म्हणजे हा जो ओबी आहे ह्या ओबीची सावली म्हणजे शॅडो हे कोणावर आलेले? ओए वरती येणार. कशावरती येणार? ओए वरती. तर हा झाला आपला नॉर्मल कन्सेप्ट. म्हणजेच इन व्हेक्टर फॉर्म जर मी बघितलं तर बी बारचा प्रोजेक्शन कोणावर येत आहे? ए बार वरती. बी बारचा प्रोजेक्शन कोणावरती येत आहे? ए बार वरती. तर अशा वेळी जर बी बारचा प्रोजेक्शन ए बार वरती जर आलं आणि याचा प्रोजेक्शन काढल्याच्या नंतर याचा आन्सर जर मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये येत असेल तर त्याला म्हटले जाते स्केलर प्रोजेक्शन. आणि जर याचाच आन्सर जर व्हेक्टर फॉर्म मध्ये जर यायचं काढायचं असेल तर त्याला म्हटले जाते व्हेक्टर प्रोजेक्शन. तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारले जाते की स्केलर प्रोजेक्शन आणि व्हेक्टर प्रोजेक्शन फाइंड करा. स्केलर प्रोजेक्शन फाइंड करा म्हटलं तर त्याचा फॉर्म्युला आहे आणि व्हेक्टर प्रोजेक्शन फाइंड करा म्हटलं त्याला सुद्धा एक वेगळा काय आहे? फॉर्म्युला आहे. पण आधी तुम्हाला प्रोजेक्शन समजलं पाहिजे. तर व्हेरी सिंपल, तुम्ही बी पॉइंटला वरून बघत आहात आणि बी पॉइंटला बघितल्यानंतर ओबी या लाईनची शॅडो ओए वरती एवढ्या रिजन मध्ये येत असेल याला म्हटले जाते याचा प्रोजेक्शन म्हणजे बी पॉइंटचा प्रोजेक्शन. क्लिअर? ओके. सो नंबर 1 तुम्हाला विचारले जाईल स्केलर प्रोजेक्शन ऑफ कोणाचं? बी बारचं. कोणावरती? ए बार वरती. तर बी बार ऑन ए बार. बी बार ऑन ए बार. तर अशा वेळी यांचा फॉर्म्युला काय होते? व्हेरी सिंपल फॉर्म्युला असते. ज्या दोघांचा प्रोजेक्शन आहे म्हणजे बी बारचा ए बार वर असो का ए बारचा बी बार वर असो,
बी बार ऑन ए बार असेल तर इथे लिहायचं ए बार डॉट बी बार, म्हणजे दोघांचा डॉट प्रॉडक्ट डिवाइड मध्ये. हा इम्पॉर्टंट आहे. ज्याच्या वरती प्रोजेक्शन येत आहे त्याला लिहायचं, त्याचा मॅग्निट्यूड लिहायचं खाली. म्हणजे कोणावरती येत आहे? ए बार वरती, तर मॉड ऑफ ए बार. काय येणार इथे? मॉड ऑफ ए बार. समजलं? ओके. असंच तुम्हाला नंबर 2 विचारेल, स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार. म्हणजे ए बारचा प्रोजेक्शन कोणावरती येणार रे? बी बार वरती. तर इथे येणार ए बार डॉट बी बार आणि डिवाइड मध्ये कोणावरती येत आहे? बी बार वरती, म्हणून मॉड ऑफ बी बार. म्हणून काय येणार? मॉड ऑफ बी बार. क्लिअर? असंच नंबर 3 येणार व्हेक्टर प्रोजेक्शन. काय येणार? व्हेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. म्हणजे बी बारचा कोणावरती व्हेक्टर प्रोजेक्शन येणार? ए बार वरती. मग याला काढायचं कसं? तर याचा स्केलर फॉर्म काय होता? ए बार डॉट बी बार मॉड ऑफ ए बार होता. पण हा जर स्केलर फॉर्म जर असेल ना, आपल्याला व्हेक्टर प्रोजेक्शन विचारला आहे, म्हणजे याचा अर्थ हा तर मॅग्निट्यूड झाला स्केलर. त्याला व्हेक्टर फॉर्म मध्ये डिनोट करायचं असेल तर याच्या मल्टिप्लाय मध्ये लिहावं लागेल ए कॅप. ए कॅप म्हणजे काय? ज्याच्यावरती प्रोजेक्शन आहे त्याचा युनिट व्हेक्टर. ज्याच्यावर प्रोजेक्शन आहे त्याचं युनिट व्हेक्टर. याला जर तुम्ही समोर सॉल्व्ह केलं तुम्हाला हा कसा मिळणार? ए बार डॉट बी बार डिवाइड मध्ये मॉड ऑफ ए बार इंटू ए कॅपला कसं लिहिलं जाईल? तर ए कॅपला लिहिलं जाते ए बार डिवाइड मध्ये मॉड ऑफ ए बार. ए कॅपला लिहिला जातो ए बार डिवाइड मध्ये मॉड ऑफ ए बार. त्या दोघांची मल्टिप्लाय होणार, तर मल्टिप्लाय झाली तर काय होणार? ए बार डॉट बी बार डॉट ए बार. ए बार डॉट बी बार डॉट ए बार आणि डिवाइड मध्ये मॉड ऑफ ए बार. मॉड ऑफ ए बार म्हणजेच काय होणार? मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर. हा होईल व्हेक्टर प्रोजेक्शन बी बारचा कशावरती? ए बार वरती. जो काय होणार? ए बार डॉट बी बार डॉट ए बार डिवाइड मध्ये मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर. नंबर 4 काय होणार? व्हेक्टर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार. असं जर लिहायचं असेल तर याला पण याच टाइपने काढणार. एवढं सिम्प्लिफाईड न करता डायरेक्ट लिहितो. कसं लिहायचं? ए बार डॉट बी बार इंटू कोणावरती आहे? बी बार वरती प्रोजेक्शन आहे म्हणून इथे कोण येणार? बी बार आणि डिवाइड मध्ये मॉड ऑफ बी बारचा स्क्वेअर. मॉड ऑफ बी बारचं काय येणार रे? स्क्वेअर. समजलं? तर अशा टाइपने स्केलर प्रोजेक्शन आणि अशा टाइपने काय येणार? दोघांचं व्हेक्टर प्रोजेक्शन येणार. बरोबर आहे की नाही? तर अशा टाइपने तुम्हाला काय कन्सेप्ट पाहिजे? प्रोजेक्शन. तुम्हाला सिंपल हे 4 फॉर्म्युले माहित पाहिजेत. बाकी एवढ्या गोष्टीची काही तेवढं गरज नाही. हे फक्त मी समजण्यासाठी तुम्हाला सांगितलं की कसं करायचं आहे. क्लिअर? चला, तर एका बाजूला ही डायग्राम ड्रॉ करा आणि जे मी सांगतो तसं लिहा. एका बाजूला ही डायग्राम ड्रॉ करा. बरं केलं? बरं लिहा. लेट A bar and B bar, let A bar and B bar be two vectors represented by OA bar, capital OA bar and OB bar, OA bar and OB bar respectively. Full stop. Theta is the angle between them. Full stop. Theta is the angle between them. Full stop. Let BC be the perpendicular. Let BC be the perpendicular from B to OA. From B to OA. Then OC is called scalar projection of OC is called
स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. क्लियर? ओके. चला, त्यानंतर व्हिडिओला स्टॉप करा आणि हा एवढा पोर्शन पूर्ण लिहून घ्या. ठीक. बरं, चला, तर जो काही आपण बेसिक कन्सेप्ट होता प्रॉडक्ट ऑफ फॅक्टर्सचा तो आता बघितला. ठीक आहे. आता याच्यावरचा आपण क्वेश्चन्स बघू. तर एक्झरसाइज नंबर 5.3 इथून स्टार्ट होईल. तर त्यामधलं जे केवढं क्वेश्चन आहेत ते आणि टेक्स्टबुकमधले काही सॉर्ट क्वेश्चन आहेत ते मिक्स करून आपण सर्व घेणार आहोत. ठीक आहे. चलिए, फर्स्ट क्वेश्चन. इफ A bar and B bar are two vectors perpendicular to each other, then prove that A bar plus B bar चा whole square equal to A bar minus B bar चा whole square. प्रूफ करायचं आहे. चला लक्ष द्या कसं करायचं प्रूफ. मला सांगा रे, क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे की A bar and B bar are perpendicular. A bar and B bar are perpendicular to each other. Are perpendicular to each other. आणि तुम्हाला माहिती आहे आपण प्रॉपर्टीज ऑफ स्केलर प्रोडक्ट स्केलर वेक्टर मध्ये स्केलर प्रोडक्ट मध्ये बघितलं होतं की जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट हा 0 होतो. म्हणजे ए बार डॉट बी बार, किंवा याला असं पण लिहू शकतो आपण बी बार डॉट ए बार हा काय होणार 0. का बरं 0? कारण का ते दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत म्हणून. बरोबर? ओके. तर ए बार डॉट बी बार इक्वल टू बी बार डॉट ए बार इक्वल टू बी बार डॉट ए बार म्हणजेच काय होणार 0. याला काय लिहू शकतो आपण 0. मग मला सांगा की हा जर प्रूफ करायचा असेल तर त्यासाठी मी कन्सिडर करतो LHS लेफ्ट हँड साइड. तर ए बार प्लस बी बार चा होल स्क्वेअर याला सॉल्व्ह करूया. बरं, ए बार प्लस बी बार चा होल स्क्वेअर जर असेल तर याला कसं म्हणजे याचा फॉर्म्युला काय होतो? तर हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे? ए प्लस बी चा होल स्क्वेअर. तर ए प्लस बी चा होल स्क्वेअर म्हणजे काय होणार? ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर म्हणजेच काय? तर ए बार चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी म्हणजे ए बार डॉट बी बार प्लस बी चा होल स्क्वेअर. बरं, ए स्क्वेअरलाच आपण कसं लिहू शकतो? तर ए स्क्वेअरला मी लिहू शकतो ए बार डॉट ए बार प्लस ट्वाइस ए बार डॉट बी बार. तर ए बार डॉट बी बार काय होतोय 0 प्लस बी बारला लिहू शकतो मी बी बार डॉट बी बार लिहू शकतो. बरं, ए बार डॉट ए बार प्रॉपर्टी आहे, आपण प्रॉपर्टी मध्ये लिहिला होता ए बार डॉट ए बार म्हणजेच मॉड ऑफ ए बार चा होल स्क्वेअर होतो प्लस 2 × 0 तर 0 होणार आणि बी बार डॉट बी बार सुद्धा काय होणार मॉड ऑफ बी बार चा होल स्क्वेअर. तर ही झाली तुमची LHS. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 दिला गेला. त्यानंतर मला सांगा LHS मुळे RHS तर मिळाली नाही म्हणून RHS हे कन्सिडर करा. कारण की प्रूफ कधीही कसं केलं जातो, एकतर LHS इक्वल टू RHS आले पाहिजे किंवा RHS कन्सिडर केलं तर LHS आलं पाहिजे. जर अशा दोन्ही गोष्टी पॉसिबल नसतील तर LHS ची व्हॅल्यू काढायची, RHS ची व्हॅल्यू काढायची आणि दोन्ही गोष्टी काय असायला पाहिजे इक्वल. म्हणून RHS इक्वल टू काय मिळणार मला? तर RHS इक्वल टू मिळणार RHS इक्वल टू काय घेणार मी? ए बार मायनस बी बार चा होल स्क्वेअर. ए बार मायनस बी बार चा होल स्क्वेअर. बरं, ए बार मायनस बी बार चा होल स्क्वेअर जर घेतला तर सेम फॉर्म्युला होणार यासारखाच. जसा ए प्लस बी चा होल स्क्वेअर घेतला इथे ए मायनस बी चा होल स्क्वेअर घेणार आणि ए मायनस बी चा होल स्क्वेअर काय होणार? आता मी डायरेक्ट लावतोय. ए मायनस बी चा होल स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजेच काय होतोय? तर ए स्क्वेअर म्हणजे होतो मॉड ऑफ ए चा होल स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी म्हणजे ए बार डॉट बी बार आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजेच मॉड ऑफ बी चा होल स्क्वेअर होणार. मग इथे घेतलं मी मॉड ऑफ ए बार मायनस 2 × ए बार डॉट बी बार. तर ए बार डॉट बी बार म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय होतोय 0. कारण आपण इथे घेतलेलंच आहे, कंडिशन दिली आहे क्वेश्चन मध्ये. प्लस मॉड ऑफ बी बार इक्वल टू 0. तर RHS इक्वल टू 2 × 0 0 होणार म्हणजे ते काय उरणार? सॉरी स्क्वेअर आहे. तर मॉड ऑफ ए बार चा होल स्क्वेअर हा तर 0 झालं प्लस मॉड ऑफ बी बार चा होल स्क्वेअर. याला द्या इक्वेशन नंबर 2. आता मला सांगा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ला जर बघितलं दोघांची व्हॅल्यू सेम येत आहे म्हणजे ऑब्वियसली
फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 आपल्याला मिळणार LHS इक्वल टू RHS. म्हणजे देअरफॉर LHS काय होतं, LHS होतं A बार प्लस B बारचा होल स्क्वेअर इक्वल टू A बार मायनस B बारचा होल स्क्वेअर. आणि हाच तुम्हाला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. तर हा येईल तुमचा आन्सर, हेन्स प्रूफ. क्लिअर? ओके, चला लिहून घ्या बरं. बरं, चला लिहा आजचं नेक्स्ट क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघा. फाइंड A बार डॉट B बार इफ mod of A bar equal to 3, mod of B bar equal to under root 6, the angle between A bar and B bar is 45 degree. तर मला सांगा, तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेच आहे गिवन दॅट. काय क्वेश्चन मध्ये दिला आहे, mod of A bar equal to 3, mod of B bar equal to under root 6 आणि दोघांच्या मधामधला अँगल म्हणजे थीटा इक्वल टू 45 डिग्री. बरोबर. तर मला सांगा, दोघांचा डॉट प्रॉडक्ट काढायचा आहे. तर आपल्यासाठी व्हेरी सिंपल होणार, A बार डॉट B बार. मग A बार डॉट B बारचा फॉर्म्युला लिहावा लागेल. आणि काय फॉर्म्युला आहे, मॉड ऑफ A बार मॉड ऑफ B बार कॉस थीटा होतो. मग मॉड ऑफ A बारची व्हॅल्यू तर डायरेक्टच दिलेली आहे, 3 इंटू मॉड ऑफ B बार अंडर रूट 6 आणि इंटू कॉस थीटाची व्हॅल्यू किती दिली आहे रे, 45. तर इक्वल टू 3 इंटू अंडर रूट 6 ला मी कसं लिहू शकतो, 2 इंटू 3 लिहिता येईल. बरं, 2 इंटू 3 म्हणजे 6 होईल ना. आणि इंटू कॉस 45 होते 1 बाय रूट 2. कॉस 45 काय होतोय, 1 बाय अंडर रूट 2. सो इक्वल टू 3 अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 3 याला लिहिता येतोय अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 3. आणि 1 डिवाइड बाय अंडर रूट 2 ला जर मी लिहिलं तर डिवाइड मध्ये काय येणार, अंडर रूट 2 येणार. अंडर रूट 2 and अंडर रूट 2 कॅन्सल. तर देअरफॉर A बार डॉट B बार इक्वल टू तुम्हाला आन्सर मिळेल 3 अंडर रूट 3. काय आन्सर मिळेल, 3 अंडर रूट 3. समजलं. तसं व्हेरी सिंपल क्वेश्चन होता. A बार डॉट B बार काढायचं होतं आपल्याला. तर लिहून घ्या. बरं, लिहायचं नेक्स्ट क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन मोठा आहे थोडं बघा. If A bar equal to 3i plus 4j minus 5k and B bar equal to 3i minus 4j minus 5k. So given that तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिला आहे A bar equal to 3i plus 4j minus 5k and B bar equal to 3i minus 4j minus 5k. म्हणजे A बार आणि B बार दिलेला आहे. बरोबर आहे. सर्वात आधी तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, फाइंड A बार डॉट B बार. नंबर 1 काय फाइंड करायचं आहे, A बार डॉट B बार. नंबर 2 फाइंड द अँगल बिटवीन A बार आणि B बार म्हणजे थीटा फाइंड करायचा आहे. नंबर 3 स्केलर प्रोजेक्शन A बार ऑन B बार. आणि नंबर 4 वेक्टर प्रोजेक्शन B बार अलॉंग म्हणजेच B बार ऑन A बार असं फाइंड करायचं आहे. ठीक आहे. व्हेरी सिंपल. प्रोजेक्शनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे, A बार डॉट B बार माहिती आहे. इझिली तुम्ही फाइंड करू शकता. तर A बार डॉट B बार काढायचं जर असेल तर मला सांगा, A बार डॉट B बार काढण्यासाठी A बार डॉट B बारचा फॉर्म्युला असतो मॉड ऑफ A बार मॉड ऑफ B बार कॉस थीटा. बट इथे थीटा नाही माहिती. थीटा माहित नसल्या कारणामुळे आपण तो फॉर्म्युला लावू शकत नाही. मग दुसरा फॉर्म्युला लावायचा. दुसरा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे की नंबर 1 काय फाइंड करणार, A बार डॉट B बार. बरं, A बार डॉट B बार कसं फाइंड करता येते, दुसरा फॉर्म्युला कोणता असेल तर लक्ष द्या. A बारची व्हॅल्यू काय आहे, 3i प्लस 4j मायनस 5k डॉट B बारची व्हॅल्यू काय आहे, 3i मायनस 4j मायनस 5k. बरं, डॉट प्रोडक्ट कसं काढतात मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला पण सांगितलं होतं आणि काल पण शिकवलं लास्टला. काय करायचं, डॉट प्रोडक्ट i च्या कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन, j च्या कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन, k च्या कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन सर्वांची करायची सम. बरं, एक गोष्ट असे म्हटलं होतं म्हणजे हाच फॉर्म्युला का बरं यूज करता हो, कारण ते अँगल माहिती नाही म्हणून. क्लिअर. सो i च्या कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 इंटू 3 होणार. पहिला क्वेश्चन असल्यामुळे लिहितो i चा कोएफिशिएंट 3 इंटू i चा कोएफिशिएंट 3.
प्लस जेचा कोएफिशियंट 4 इंटू जेचा कोएफिशियंट -4 प्लस केचा कोएफिशियंट -5 इंटू केचा कोएफिशियंट -5. सो 3 इंटू 3 9 प्लस माइनस 4 इंटू 4 16 माइनस इंटू माइनस प्लस इंटू प्लस 5 इंटू 5 25. सो इक्वल टू 25 प्लस 9 काय होणार 25 प्लस 9 होणार 34 बरोबर. 25 प्लस 5 34 तर 34 माइनस 16 होणार. तर तुम्हाला मिळेल a बार डॉट b बार इक्वल टू 34 माइनस 16 किती 18. 34 माइनस 16 किती मिळणार 18 मिळणार बरोबर आहे. त्यानंतर नंबर 2 तुम्हाला फाइंड करायचं आहे अँगल बिटवीन देम दोघांच्या मधामधलं अँगल. आता अँगल फाइंड करायचं असेल तर cos थीटाचा फॉर्म्युला लावावा लागेल आणि cos थीटा फॉर्म्युला होतो cos थीटा इक्वल टू a बार डॉट b बार डिवाइड बाय मॉड ऑफ a बार इनटू मॉड ऑफ b बार. काल बघितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये. मग म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की cos थीटा इज इक्वल टू a बार डॉट b बार डिवाइड बाय मॉड ऑफ a बार इनटू मॉड ऑफ b बार. तर तुम्हाला मॉड ऑफ a आणि मॉड ऑफ b बार ची गरज पडेल म्हणून आधी मॉड ऑफ a बार काढून घ्या गरज आहे याची म्हणून. नंतर आपण काढणार मॉड ऑफ b बार. बरं मॉड ऑफ a बार कसं काढतात. मॉड काढण्याची टेक्निक अशी आहे की अंडर रूट ऑफ a बारच्या i चा कोएफिशियंट 3 त्याचा स्क्वेअर प्लस j चा कोएफिशियंट 4 त्याचा स्क्वेअर प्लस k चा कोएफिशियंट -5 त्याचा स्क्वेअर येणार. सो अंडर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16 आणि प्लस 5 चा स्क्वेअर 25. सो इक्वल टू 16 प्लस 9 25 25 प्लस 25 अंडर रूट 50. तर तुम्हाला काय मिळेल मॉड ऑफ a बार अंडर रूट 50. त्यानंतर मॉड ऑफ b बार काढायचं. मॉड ऑफ b बार तुम्हाला मिळेल i चा कोएफिशियंट 3 त्याचा स्क्वेअर प्लस j चा कोएफिशियंट -4 त्याचा स्क्वेअर प्लस k चा कोएफिशियंट -5 त्याचा स्क्वेअर. सो इक्वल टू अंडर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर 9 -4 चा स्क्वेअर 16 आणि -5 चा स्क्वेअर 25. हा आणि हा सेम आला म्हणजे याचा अर्थ याचा सुद्धा आन्सर किती येणार अंडर रूट 50. काय येणार अंडर रूट 50. आता मला काय काढायचं आहे तर क्वेश्चन मध्ये म्हटल्याप्रमाणे थीटा काढायचा आहे पण थीटा काढण्यासाठी आधी तुम्हाला काय काढावं लागेल cos थीटा आणि cos थीटा फॉर्म्युला होतो a बार डॉट b बार डिवाइडेड बाय मॉड ऑफ a बार मॉड ऑफ b बार. बरं a बार डॉट b बार तर आताच निघालं किती होतोय 18 डिवाइड मध्ये मॉड ऑफ a बार काय होतोय तर मॉड ऑफ a बार होतोय अंडर रूट 50 इनटू मॉड ऑफ b बार होतोय अंडर रूट 50. वर काय आहे 18 अंडर रूट 50 इनटू अंडर रूट 50 तर मला सांगा अंडर रूट 50 चा स्क्वेअर होणार आणि अंडर रूट 50 चा स्क्वेअर झाला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल तर इथे काय उरणार 50. काय उरणार 50. 18 डिवाइड बाय 50 ला जर आपण डिवाइड केला 2 ने तर 9 डिवाइडेड बाय 25 येणार. काय येणार 9 डिवाइड बाय 25. तर ही व्हॅल्यू होईल तुमची कशाची cos थीटा. मग मला सांगा 9 डिवाइड बाय 25 इथे लिहितोय किंवा चला इथेच लिहितोय 9 डिवाइडेड बाय 25. ओके 9 डिवाइडेड बाय 25 झालं तर मला सांगा देअरफॉर मला कोण पाहिजे रे थीटा. हा cos इकडे घेऊन जा. cos जर राईट साइडला गेलं तर हाच काय होणार cos इनवर्स आणि व्हॅल्यू काय आहे 9 डिवाइडेड बाय 25. हा होईल तुमचा आन्सर अँगल बिटवीन a बार अँड b बार. समजलं. ओके नंबर 3 तुम्हाला फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे बघा नंबर 3 स्केलर प्रोजेक्शन ऑफ a बार ऑन b बार. a बार ऑन b बार. मग मला सांगा a बार ऑन b बार असेल तर काय फॉर्म्युला होतो तर याचा फॉर्म्युला होतो a बार डॉट b बार डिवाइड मध्ये ज्याच्यावर प्रोजेक्शन असेल तो नंतर कोण आहे b बार म्हणून इथे लिहायचं मॉड ऑफ b बार. समजलं. सो इक्वल टू a बार डॉट b बार ची व्हॅल्यू आपण फाइंड केला आहे किती आहे 18 आणि डिवाइड मध्ये मॉड ऑफ b बार ची व्हॅल्यू किती आली रे मॉड ऑफ b बार आली अंडर रूट 50. अंडर रूट
50. बरोबर. तर मला सांगा 18 डिवाइड बाय काय मिळेल? √50. 18 डिवाइड बाय काय मिळेल? √50. हां, तर 18 डिवाइड बाय √5 आलं, तुम्ही याला असं पण लिहू शकता. 18 डिवाइड बाय √50 डिवाइड बाय √50 आलं, तर √50 ला कसं लिहू शकता? 50 म्हणजे 2 × 25 होईल, आणि 2 × 25 जर केलं तर 25 चा स्क्वेअर रूट निघतोच. मग 25 चा स्क्वेअर रूट किती? 5, आणि √च्या आतमध्ये किती राहणार? √2. तर तुमचा स्केलर प्रोजेक्शन ऑफ a बार ऑन b बार काय होणार? 18 डिवाइड बाय 5√2. काय होणार? 18 डिवाइड बाय 5√2. नंतर नंबर 4 काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? वेक्टर प्रोजेक्शन. तर इथे लिहिणार मी वेक्टर प्रोजेक्शन ऑफ b बार अलॉन्ग a बार. काय काढायचं आहे? वेक्टर प्रोजेक्शन ऑफ b बार अलॉन्ग a बार. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच असेल. a बार डॉट b बार ज्याच्या वर असेल तो म्हणजे डॉट a बार आणि डिवाइड मध्ये मॉड ऑफ a बारचा स्क्वेअर. बरोबर आहे. ज्याच्या वर असेल म्हणजे a बार आणि त्याच्या डिवाइड मध्ये मॉड ऑफ a बारचा स्क्वेअर. सो इक्वल टू a बार डॉट b बार तर 18 आहे, आपण फाइंड केलेलंच आहे, इनटू म्हणजे डॉट a बार. ना a बारची व्हॅल्यू काय आहे? 3i + 4j - 5k. तर 3i + 4j - 5k आणि डिवाइड मध्ये मॉड ऑफ a बारचा स्क्वेअर. आता मला सांगा मॉड ऑफ a बार किती आहे? √50, आणि √50 चा स्क्वेअर कराल तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, काय राहणार? 50. सो देअरफॉर इक्वल टू 18 आणि 50 ला 2 चा डिवाइड होतो, आणि 2 चा डिवाइड झाल्या कारणामुळे इथे राहणार 9 डिवाइडेड बाय 25 इनटू 3i + 4j - 5k. 3i + 4j - 5k. तर 9 डिवाइड बाय 25 3i + 4j - 5k हा काय झाला? वेक्टर प्रोजेक्शन. हा काय झालं? स्केलर प्रोजेक्शन. हा तुमचं थीटा, आणि हा काय मिळाला? a बार डॉट b बार. तसं आपण 4च्या 4 क्वेश्चनचं आन्सर बघितलं. क्लिअर? समजलं? चला लिहून घ्या बरं. चला लिहा रे आजचं नेक्स्ट क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. आहे ना, याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फॉर विच द व्हेक्टर्स 3i + 2j + 9k and i + aj + 3k आर परपेंडिक्युलर. दोन वेक्टर्स आहेत, हा एक वेक्टर आणि हा एक वेक्टर. दोन्ही वेक्टर्स एकामेकाला कसं आहेत? परपेंडिक्युलर. आणि अशा वेळी तुम्हाला a ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कशी व्हॅल्यू फाइंड करायची आहे? a. सो लेट जो पहिला वेक्टर आहे त्याला p बार ने डिनोट करू आपण, आणि दुसऱ्या वेक्टरला आपण डिनोट करू q बार, म्हणजे आपल्याला सॉल्व करायला इझी जाईल. ओके. सो p बार इक्वल टू मी काय लिहू शकतो? 3i + 2j + 9k, आणि q बार इक्वल टू लिहू शकतो i + aj + 3k लिहू शकतो. आणि क्वेश्चन मध्ये म्हटल्याप्रमाणे सिन्स p बार and q bar are perpendicular. p bar and q bar are perpendicular अशा क्वेश्चन मध्ये म्हटलंय. ज्यावेळी दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतात अशा वेळी त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा 0 असते. म्हणजे ज्याचा अर्थ p बार डॉट q बार इक्वल टू काय येणार? 0. मग p बार ची व्हॅल्यू 3i + 2j + 9k डॉट q बार ची व्हॅल्यू i + aj + 3k इक्वल टू 0. मग अशा वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट कसं केला जातो तुम्हाला माहितच आहे. i च्या कोएफिशिएंटची मल्टिप्लिकेशन डायरेक्ट करणार, म्हणून लक्ष द्या. i चा कोएफिशिएंट 3 * i चा कोएफिशिएंट 1, 3 * 1 3 plus 2 into a 2a plus 9 into 3 27 equal to 0. So therefore
2a प्लस 3 प्लस 27 काय होणार 30 इक्वल टू 0. सो देअरफॉर 2a इक्वल टू प्लस 30 का जाईल तर -30. तर देअरफॉर a इक्वल टू 2 इकडे त्याच्या डिवाइड मध्ये. सो देअरफॉर a इक्वल टू -15 ही होईल तुमच्या a ची व्हॅल्यू. क्लिअर. तसा 2 मार्क्सवर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकते, म्हणून बरोबर लक्ष देऊन याला रीड करा आणि याला क्लिअर करा. ठीक आहे. चला लिहून घ्या. बरं चला लिहा बरं. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन असं म्हटलं आहे की a बार इक्वल टू व्हेक्टर दिला आहे आणि b बार इक्वल टू व्हेक्टर दिलेला आहे आणि फाइंड द अँगल बिटवीन द व्हेक्टर्स 2a बार प्लस b बार अँड a बार प्लस 2b बार. 2a बार प्लस b बार अँड a बार प्लस 2b बार यांच्या मधामधला आपल्याला अँगल काढायचा आहे. बरोबर. आता यांच्या मधामधले अँगल जर म्हटलं तर थोडं काढणं हार्ड जाईल, कारण यांना हार्ड नाही जाणार, लिहिणं हार्ड जाईल. म्हणून मी काय समजतो की लेट, चला पहिले दिलेलं आहे ते लिहून घेऊ. गिव्हन दॅट आपल्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे a बार इक्वल टू i प्लस 2j मायनस 3k अँड b बार इक्वल टू 3i मायनस j प्लस 2k. a बार आणि b बार क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. आता मला सांगा याच्यामधलं आणि याच्यामधलं जर अँगल जर काढायचं असेल, सो लेट ही जी टर्म आहे या टर्मला मी p बार ने डिनोट करतो. कशा डिनोट करतोय p बार. म्हणजे ही जी टर्म आहे ही समजा p बार आहे, तर मी p बार इक्वल टू लिहू शकतो 2a बार प्लस b बार. काय लिहू शकतो 2a बार प्लस b बार. असं जर लिहिलं तर 2 इंटू a बार, तर a बारची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे i प्लस 2j मायनस 3k प्लस b बारची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 3i मायनस j प्लस 2k. 3i मायनस j प्लस 2k. बरोबर. ओके. तर या मधामध्ये 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 2 इंटू i 2i प्लस 4j मायनस 2 इंटू 3 6k प्लस काय ब्रॅकेट आहे 3i मायनस j प्लस 2k. तर तुम्हाला p बार इक्वल टू काय मिळणार 2i प्लस 3i 5i 4j मायनस j प्लस 3j मायनस 6k प्लस 2k मायनस 4k. बरोबर. 2i प्लस 3i 5i 4j मायनस j 3j 6 मायनस 6k प्लस 2k मायनस 4k. हे काय झालं p बार. त्यानंतर दुसरी जी कंडिशन आहे म्हणजे कोणती a बार प्लस 2b बार, त्याला मी q बार ने डिनोट करतो. सो q बार इक्वल टू काय होणार a बार प्लस 2b बार. काय होणार a बार प्लस 2b बार. सो a बार ची व्हॅल्यू काय, तर a बार ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे i प्लस 2j मायनस 3k. i प्लस 2j मायनस 3k प्लस 2 इंटू b बार ची व्हॅल्यू काय आहे 3i मायनस j प्लस 2k. सो इक्वल टू i प्लस 2j मायनस 3k प्लस 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 2 ने जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू 3 6i मायनस 2j प्लस 4k. सो q बार इक्वल टू i प्लस 6i 7i 2j मायनस 2j. आता लक्ष द्या प्लस 2j मायनस 2j 0j आणि मायनस 3k प्लस 4k प्लस k. तर p बार आणि q बार दोन गोष्टी निघाल्या. म्हणजे याचा अर्थ मी याला म्हटलं p बार आणि याला काय म्हटलं q बार. म्हणजे मला आता अँगल फाइंड करायला इझी जाईल. अँगल फाइंड करायचं असेल तर मला डिनोट करावं लागेल की लेट थीटा बी द अँगल बिटवीन 2a बार प्लस b बार आणि a बार प्लस 2b बार. 2a बार प्लस b बार म्हणजेच p बार अँड a बार प्लस 2b बार म्हणजे q बार. तर मी सरळ इथे लिहू शकतो p बार अँड q बार. द थीटा बी द अँगल बिटवीन p बार अँड q बार लिहू शकतोय. मग मला सांगा जर थीटा जर काढायचं असेल तर देअरफॉर मला लावावं लागेल कोणता फॉर्म्युला cos थीटा. आणि cos थीटा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय होतोय p बार डॉट q बार डिवाइड मध्ये मॉड ऑफ p बार
अँड मॉड ऑफ क्यू बार हो ना. तर मला आधी पी बार डॉट क्यू बार काढावं लागेल, मला मॉड ऑफ पी बार काढावं लागेल, मला मॉड ऑफ क्यू बार काढावं लागेल, तेव्हाच मी काय फाइंड करू शकतोय थीटा. तर याला द्या इक्वेशन नंबर 1. सर्वात फर्स्ट आपण फाइंड करणार पी बार डॉट क्यू बार. काय डॉट फाइंड करणार पी बार डॉट क्यू बार. बरं पी बारची व्हॅल्यू काय आहे रे, तर पी बारची व्हॅल्यू आहे 5i + 3j - 4k. 5i + 3j - 4k इंटू क्यू बारची व्हॅल्यू काय आहे रे, क्यू बारची व्हॅल्यू आहे 7i + 0j आणि +k. बरोबर. आता जर दोघांचं डॉट प्रोडक्ट करायचं असेल तर यू नो दॅट द मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट ऑफ i कोएफिशिएंट प्लस जे कोएफिशिएंट प्लस के कोएफिशिएंट. तर यावरून मी जर करतो म्हटलं तर 5 × 7 35 प्लस 3 × 0 0 आणि -4 × 1 -4. तर पी बार डॉट क्यू बार इक्वल टू 35 - 4 31 निघणार. 35 - 4 काय निघणार 31. त्यानंतर तुम्ही फाइंड करणार मॉड ऑफ पी बार. मॉड ऑफ पी बार काय होणार अंडर रूट ऑफ पी बार जर बघितला तर i चा कोएफिशिएंट 5 चा स्क्वेअर प्लस j चा कोएफिशिएंट 3 चा स्क्वेअर प्लस k चा कोएफिशिएंट -4 चा स्क्वेअर. सो इक्वल टू अंडर रूट ऑफ 5 चा स्क्वेअर तुम्हाला माहित आहे 25 प्लस 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16 हो ना. सो देयरफॉर मॉड ऑफ पी बार इक्वल टू अंडर रूट ऑफ 25 प्लस 9 प्लस 16 म्हणजेच √50 होणार. काय होणार √50. याला तुम्ही असं पण लिहू शकता 5√2. काय लिहू शकतो आपण 5√2. असंच आपण काय फाइंड करणार आहे मॉड ऑफ क्यू बार ज्याची व्हॅल्यू √7 चा स्क्वेअर प्लस 0 चा स्क्वेअर म्हणजे 0 प्लस k म्हणजे k चा कोएफिशिएंट 1 आणि 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर होणार. बरं मला सांगा 7 चा स्क्वेअर 49 आणि 1 चा स्क्वेअर 1. तर 49 + 1 50. इथे तुम्हाला मिळणार √50. बरं याला नका लिहू मग अंडर काय मिळणार 50. बरोबर. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 1 cos थीटा इक्वल टू तुम्हाला मिळेल पी बार डॉट क्यू बार म्हणजे किती आलं 31 आणि डिवाइड मध्ये मॉड ऑफ पी बार √50 इंटू मॉड ऑफ क्यू बार √50. सो 31 डिवाइड मध्ये √50 इंटू √50 चा स्क्वेअर √50 चा स्क्वेअर तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल काय राहणार 50. पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे थीटा. त्यामुळे कॉस जर राईट साइडला गेलं तर तो काय होणार कॉस इनवर्स 31 डिवाइडेड बाय 50. दिस इज द अँगल बिटवीन 2a बार प्लस b बार आणि a बार प्लस 2b बार. क्लियर राहील लक्षात. तर अशा टाइपने हा क्वेश्चन होता. क्लियर झालं समजलं असेलच, नसेल समजलं तर एकदा रिपीट करून बघा. पण हे क्वेश्चन तुम्हाला क्लिअर व्हायलाच पाहिजे आणि त्या दिवशीचं क्वेश्चन त्याच दिवशीचा टॉपिक त्याच दिवशी क्लिअर करा. ओके चला. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. याच्या नंतरचे काही प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. तिथपर्यंत टेक केअर अँड बाय.